भक्ती हे कारण वारी धावे जन विठूचे लक्षिती विटेवरी चरण सावळ्या विठूचे गाती गुणगान विठू ध्यानी दंग तन आणि मन. आषाढी एकादशीच्या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा पार पडली. शासकीय महापूजा संपन्न झाल्यानंतर विठ्ठल रुक्मिणीच्या पदस्पर्श दर्शनाला सुरुवात झाली. सावळ्या विठुरायाच्या दर्शनानंतर वारकरीही आनंदून गेलेत. विठ्ठल मंदिरातूनच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी श्रीकांत घुले यांनी. रामकृष्ण हरी मंडळी, आपण पाहतोय की या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न झालेली आहे. अत्यंत उल्हासाच्या वातावरणामध्ये हा संपूर्ण सोहळा पार पडलेला आहे. मंदिरामध्येच आपण पाहतोय की अशा पद्धतीनं खास पोशाख पांडुरंगाला यावेळी चढवण्यात आलेला आहे. हाताने विणलेला जरीकाम केलेला हा सुंदर पोशाख आपण पाहतोय. पांडुरंगाच्या मूर्तीला विठ्ठलाला जरीकाम केलेला पोपटा रंगाचा अंगरखा, शेला, पिवळ्या रंगाचं सोवळ, तर हिरवी नऊवारी पैठणी रुक्मिणी मातेला नेसवली गेलेली आहे. अशा भक्तिमय वातावरणामध्ये आपण पाहतोय की हा संपूर्ण सोहळा जो आहे तो पार पडलेला आणि हे सुंदर मनोहारी रूप आपण पांडुरंगाचं या ठिकाणी पाहतोय की आणि आता आषाढी महापूजेच्या या संपूर्ण महापूजेनंतर मुख्यमंत्री यांनी सपत्नीक हा संपूर्ण पूजा केलेली आहे. आणि नाशिक जिल्ह्यातल्या बाळूशंकर अहिरे आणि आशा बाळू अहिरे या शेतकरी दाम्पत्याला खरं तर यंदा मुख्यमंत्र्यांच्या सोबत शासकीय महापूजा करण्याचा मान मिळालेला आहे. अंबासना तालुका सटाणा जिल्हा नाशिक इथले ते रहिवासी आहेत. गेल्या 14 वर्षांपासून ते वारी करत होते आणि त्यांना हा बहुमान मिळालेला आहे. आणि अशा संपूर्ण भक्तिमय वातावरणात आपण पाहतोय की आषाढीची जी शासकीय महापूजा आहे ती संपन्न झालेली आहे. कॅमेरामॅन सागर पाटीलसह श्रीकांत घुले, झी मीडिया, पंढरपूर.